बुलढाणा जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये सध्या एक वेगळाच बदल शांतपणे दिसतोय. पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीचं आयुष्य थांबतं असा समज आजही समाजात अनेक ठिकाणी आहे. कुंकू पुसायचं, मंगळसूत्र काढायचं आणि आयुष्य जणू थांबवूनच टाकायचं. पण काही कुटुंबांनी ही चौकट मोडून एक वेगळी वाट निवडली. याच बदलाचं एक उदाहरण म्हणजे पूजा खंडारे. लहान वयात वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. पुढे आईचं आयुष्य कसं होणार हा प्रश्न त्यांच्या मनात होता आणि म्हणूनच त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. आपल्या आईला पुन्हा संसार करायला तयार केलं. माझ्या पहिल्या वडिलांचं नाव हरिदास खंडारे आहे आणि त्यांचं निधन 22 नोव्हेंबर 2018मध्ये झालं. आम्ही 7 वर्ष म्हणजे मी जेव्हा 15 वर्षाची होते तेव्हा त्यांचं निधन झालं. त्यानंतर मी थोडे दिवस मामाकडे राहिले, थोडे दिवस मावशीकडे राहिले. पण मला असं वाटलं की नाही नाही होत, पुढं म्हणजे नाही जमणार आमचं. माझ्या आईला आधाराची गरज आहे सध्या. मी पण आता 19-20 वर्षाचे झाले होते. माझं पण लग्नाचं वय होतं. मग मला असं वाटलं, की माझ्या सासरचे का बरं म्हणजे कसे निघतील, काय निघतील असं. माझी आई कशी ॲडजस्ट करेन त्यांच्यामध्ये. त्यासाठी मीच असा निर्णय केला, की बुवा एक नवरा-बायकोच असतात, की ते शेवटपर्यंत सोबत राहतात. म्हणजे त्यांचंच नातं शेवटपर्यंत टिकतं असं. म्हणून मी असा निर्णय घेतला, की बुवा मम्मीला पण पतीची गरज आहे आणि मला पण बाबाची गरज आहे असं. म्हणून मी मी पहिले स्वतःच्या मनाला तयार केलं. मग मावशी आणि मी आम्ही दोघीजणी बोललो. मम्मीची तर काही इच्छा नव्हती लग्न करायची, पण आम्ही स्वतः म्हणजे समजून सांगितलं, की समोरची कंडिशन अशी आहे, तशी आहे. त्यामुळं मग मम्मीलाही तयार केलं. अशा अनेक कथा सध्या बुलढाणा जिल्ह्यात ऐकायला मिळतात. या सगळ्या मागे काम करते ती मानस चळवळ. दत्तात्रय लहाने यांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून विधवा आणि एकल महिलांना पुन्हा संसार उभारण्याची संधी दिली. समाजाच्या चौकटी मोडत अनेक कुटुंबांनी हा निर्णय स्वीकारलाय आणि या प्रश्नाची व्याप्ती किती मोठी आहे ही तिथल्या परिस्थितीतून स्पष्ट होतं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझा असा अंदाज आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणतः 80 ते 85,000 या एकल महिला आहेत. मी जेव्हा ही चळवळ सुरू केली, माझ्या मनामध्ये हा विचार आला, की ह्या महिला कशा राहतील? यांनी कसं जीवन जीवन जगण्यासाठी आपल्याला जशी मानसिक भूक असते, आपण जसं खातो-पितो तशी एक शारीरिक भूक पण असते. ती सगळ्या पशु, पक्षी, प्राणी, जीव-जंतू या सगळ्यांना ती आहे. त्या महिलांना सुद्धा ती असू शकते. पण हा विचार समाज मात्र निश्चितपणे करत नव्हता. आणि मग या महिलांचे लग्न का होत नाही? ह्या पुनर्विवाह का करत नाहीत? याच्या मागचं कारणाचा शोध घेता, घेता आम्हाला असं जाणवलं, की त्यातलं महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल, तर त्यांची मुलं आहेत. की मी गेल्यानंतर माझं जर लग्न झालं, तर माझ्या मुलाचं काय होईल? त्याला कोण जीव लावेल? त्याला कोण करेल? आणि आईचा जीव जो आहे, तो मुलांमध्ये खूप असतो आणि म्हणून मुलांसाठी त्या आयुष्यभर तशाच राहतात. मुलांसाठी ते आपल्या सगळ्या सुखाचा त्याग करतात. हे आमच्या लक्षात आलं आणि म्हणून मग आम्ही समाजामध्ये एक प्रथा रूढ करण्याचं ठरवलं, की आम्हाला त्या महिलेचं लग्न लावून द्यायचं नाही, तर तिच्या मुलाला बाप मिळवून द्यायचा आहे. अशीच एक गोष्ट आहे बुलढाणा जिल्ह्यातील बिरसिंगपूर गावात राहणाऱ्या मनीषा मुळे यांची. 2015 साली त्यांचं लग्न झालं, पण 2021 मध्ये त्यांच्या पतीने आत्महत्या केली आणि अचानक त्यांच्या खांद्यावर 3 लहान मुलांची जबाबदारी आली. पुढे आयुष्य कसं जगायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. अशा वेळी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना पुन्हा संसार उभारण्याची संधी मिळाली आणि आज त्या नव्या आयुष्याची सुरुवात करतायत आणि आपल्या मुलांसोबत समाधानाने जगतायत. माझं पहिलं लग्न होईल होतं. ते वारले होते. त्याच्यामुळे दुसरं लग्न केलंय. लेकराला सहारा म्हणून. मला 3 अपत्य आहेत. त्यांच्या संगोपनासाठी मी लग्नाचा विचार केला. मामध्ये स्वभाव आवडेल होता, ते मुलं पाहिजे होते. मग त्याच्यामुळं आम्ही म्हटलं बा दुसरी करणं काय आणि ही करणं काय, हिचा आपण सांभाळ करू शकतो. मग आम्ही लहान्या सरांची भेट घेतली आणि लहान्या सरांच्या जवळ सांगितलं की बुवा अशी गोष्ट आहे. नाही नाही, मी भाऊबंदाचा कोणाचा विचार नाही केला. मला म्हटलं काही भाऊबंदा नाही का बुवा, तुम्ही आपल्याकडे पहिला कोराचे पहिले लग्न करणं सोयरे म्हणत होते, पण आम्ही ते काही विचार केला नाही. फक्त मी म्हटलं आपल्याला मुलगी चांगली वाटते आणि मुलगी आपल्याला करणं समजा जर तिनं जर केलं तर मग ते सरांनी बसून ते सर्व लग्न लावून दिलं आमचं. आणि त्या मुलीचा आम्हाला म्हणजे लेकीसारखा जीव लावती, आम्ही तिला मुलीसारखा सांभाळतो.
मग दुधाचा धंदा आहे, पोरगा दूध आणतो, ती शेण पाणी करते, चारा पाणी करते. आम्हाला नवरा बायको ते मुलीसारखा जीव लावतो. महाराष्ट्रात एकल महिलांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. पतीच्या मृत्यूनंतर अनेक महिलांवर घरची जबाबदारी येते. अशा महिलांची संख्या राज्यात लाखोंमध्ये आहे. त्यामुळेच राज्य सरकारनेही एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण आणण्याची घोषणा केली. पण सरकारी योजनांबरोबरच समाजातूनही काही सकारात्मक प्रयत्न होताना दिसतोय. बुलढाणा जिल्ह्यात मानस चळवळीच्या माध्यमातून असेच सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले गेले. आम्ही बुलढाण्याला सामूहिक पुनर्विवाह सोहळा ठेवला आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी 10 विवाह त्या ठिकाणी लागलेत. त्यामध्ये 22 वर्षाच्या मुलीपासून तर 55 वर्षाच्या माणसापर्यंत मुलीपर्यंत असे सगळे विवाह त्यामध्ये झाले आणि त्यांचं एक भव्य मिरवणूक त्यांची काढली. ती मिरवणूक काढण्यामागचा उद्देश आमचा असा आहे की या पुनर्विवाहाला सुद्धा एक चांगली सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. लोकांनी त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. नाही तर आपण काय करतो आतापर्यंत कसे होते, पुनर्विवाह म्हटलं की 2 गळ्यात माळी टाकल्या आणि कुठेतरी झाडाखाली कुठेतरी मंदिरात केलं की झालं, असं होतं. तसं नाही की अगदी जसे नवीन लग्न होतात त्या नवीन लग्नाप्रमाणे आम्ही त्यांचे सगळे हे केलं आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमचे झालेले 5 सामूहिक पुनर्विवाह सोहळे आणि इतर सगळे हे झालेल्या या सगळ्या मिळून आतापर्यंत 118 लग्न आमचे त्या याचे झालेत. उद्यासुद्धा एक लग्न लागतंय. म्हणजे अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी असा मिळतोय. मुलं पण येत आहेत. आता यावर्षी पण आम्ही एक सामूहिक पुनर्विवाह सोहळा ठेवणार आहे. यामध्ये जवळपास 30-35 जोडपे असे आहेत की ज्यांचे आंतरजातीय विवाह आहेत. काही 4 जोडपे असे आहेत की त्यांचे अपंग आहेत, ते अपंगातलं हे केलेलं आहे आणि जवळपास अर्ध्या महिलांना लेकरं आहेत आणि बाकीच्यांना समजा नाही आहेत. तर अशा पद्धतीने आणि मॅक्झिमम मुलं जे आहेत ते मुलं जे मॅक्झिमम आहेत त्यांचे लग्न न झालेले मॅक्झिमम मुलं आहेत त्याच्यामध्ये. आज या चळवळीमुळे अनेक महिलांच्या आयुष्यात बदल दिसतोय. काही गावांमध्ये विधवा महिलांनी पुन्हा कुंकू लावायला सुरुवात केली आणि समाजातही त्या बदलाबद्दल चर्चा सुरू झाल्या. बुलढाण्यात सुरू झालेली ही मानस चळवळ केवळ पुनर्विवाहाचा उपक्रम नाही, तर समाजातील जुन्या विचारांना दिलेलं एक शांत पण ठाम उत्तर आहे. बाई माणूससाठी विठ्ठल साबळे, बुलढाणा.